अपेक्षाचं नाव कसं आलं इकडे? नाही साहेब, त्यांनी दिलं, सुप्रीमेट दिलं साहेब. पुढे या. लाईव्ह आहे. इथं नाव इथं लिहिलं आहे. एक नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आला. समोरच्या बाजूने अजित पवार यांच्या गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली. आमच्या वकिलांनी त्याला विरोध केला, पण अध्यक्षांनी त्यांचा निर्णय घेतला आणि त्यांनी आता 23 तारखेपासून हिअरिंग ठेवलेलं आहे. आज मी ह्या अपेक्षेने आलेलो की माझी साक्ष आज होईल, परंतु आता ती तारीख 23 तारीख निश्चित करण्यात आली आहे, कारण विरोधी बाजूच्या वकिलांनी आम्ही जे फाईल केलेले ॲफिडेविट्स आहेत ते वाचण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी वेळ मागितला. एक महत्त्वाचं अनिल पाटील यांचं असं म्हणणं होतं या सगळ्यामध्ये की प्रतिज्ञापत्रांमध्ये जो वारंवार त्यांनी उल्लेख केला आहे की शरद पवार कॉन्स्टिट्युशनली किंवा लोकशाहीला धरून निर्णय घेत नव्हते, त्याबद्दल त्यांनी आता असं वक्तव्य केलं आहे की भाकरी फिरवण्याचा उल्लेख शरद पवार वारंवार करत होते. याचा अर्थ पक्षामध्ये अशांतता होती आणि मनमानी करण्याचा सगळा कारभार सुरू होता. अनिल पाटील 2019लाच आमच्या पक्षात आलेले आहेत, त्यामुळं भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाही आहे, कारण तेच मुळात अजून आमचा पक्ष कसा चालतो याची माहिती त्यांना नाही आहे. ते आत्ताच नुकतेच आमच्या पक्षात 2019ला त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही, त्यानंतर ते आमच्या पक्षात आले. सर, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मग त्यांच्याकडून नवीन कागदपत्र देखील दाखल करण्यात आलेली आहे आता, तर मग त्याच्याकडे नवीन कागदपत्र दाखल करण्यात आलेली आहेत, त्याबद्दल आमच्या वकिलांनी ती कागदपत्र पाहण्यासाठी मागितलेली आहेत आणि त्यासाठी अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे. त्याप्रमाणे ती कागदपत्र जी नवीन दाखल केलेली आहेत ती पाहण्यात येतील. मधल्या काळात काही आमदार जे आहेत त्यांचे शपथपत्र काही लोकांना तिकडे सादर केलं, काही लोकांना इकडे सादर केलं, अशी परिस्थिती होती. आता नव्यानं शपथपत्र सादर करण्यात आले, अशी देखील माहिती मिळते. याचं काही माहीत नाही मला काय सादर करण्यात आले आणि कुणी सादर केलेले आहेत. विधानसभेचे सदस्य काही इकडे, काही तिकडे, काहींनी मग तिकडे जाऊन पुन्हा इकडे अशी वेगळी भूमिका घेतलेल्या आहेत. त्याप्रमाणे आज जे दाखल करत असतील ते आज काय कुणी केलं मला माहीत नाही, पण ते पाहावं लागेल. मनोज जरांगे आता मुंबईच्या दिशेने यायला निघालेले आहेत. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होऊन झालेल्या नाहीत आणि त्यामुळे एक आक्रमक पवित्र त्यांना घेतला आहे. 26 तारखेला मुंबईला सर्वांना चला असं देखील एक त्यांना सर्व समाजाला उद्देशून केलं आहे. सरकारने वारंवार आश्वासनं दिलेली आहेत. मनोज जरांगेंनी देखील मुख्यमंत्र्यांशी बोलून वेगळ्या वेळा ठरवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या वेळा टळून गेलेल्या दिसत आहेत. आणि मनोज जरांगे यांनी सरकारला मुदत दिलेली होती, ती मागच्या वेळची मुदत वाढ देण्याचं काम देखील झालं. आता 24 तारीख पुन्हा दिलेली होती, त्याप्रमाणे आता त्यांना आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलेलं माझ्या पाहण्यात आलं. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला ते कसा प्रतिसाद देतात त्यावर ठरेल. 25 तारखेला तुम्ही असं सांगितलं की येणाऱ्या 25 तारखेला तुम्ही लोकसभा निवडणुकासंदर्भातल्या जागा वाटपाच्या चर्चेसाठी जाणार आहात. तर सांगलीची जागा मागच्या वेळी मित्रपक्षाला म्हणजे काँग्रेसला सोडली होती, तर ती स्वाभिमानीकडे गेली. यंदा सांगलीच्या जागेवरती राष्ट्रवादीचा दावा असेल का? मला असं वाटतं की अशा इंडिव्हिज्युअल जागांच्या विषयी जाहीर भूमिका मांडणं हे आमच्या महाविकास आघाडीच्या चर्चेत अडथळा ठरू शकतो. पण तुम्ही म्हणताय त्यात काही तथ्य आहे. प्रदीप पाटील लोकसभेच्या रिंगणामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. हे त्यांना विचारलं पाहिजे, मला कसं माहिती. सर, आज कारवाई केलेली असं आहे की त्यांना नोटीस आलेली आहे आणि मला खात्री आहे की रोहित पवार हे त्या नोटिसीला समर्पक उत्तरं देतील. रोहित पवार हे राजकारणी होण्याच्या आधी अतिशय उत्तम असे उद्योजक होते आणि त्यांनी
चांगल्या प्रयत्नातनं त्यांच्या कंपन्या महाराष्ट्रात त्यांच्या भागात उभ्या केलेल्या आहेत. आता त्यावर ईडीने कारवाई केलेली आहे. ईडीने कोणती माहिती मागितली त्या सर्व माहित्या उपलब्ध करून देण्याचं काम निश्चितपणानं रोहित पवार करतील आणि ईडीच्या कोणत्याही कारवाईला समर्थपणाने ते उत्तर देतील असा मला विश्वास आहे. ठीक आहे.